अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या निर्णयानुसार आम्ही 4 तारखेपासून बेमुदत संपावर आहोत। 5 तारखेला आमच्या ज्या बालविकास मंत्री आहेत त्यांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन मीटिंग घेतली आहे, पण त्याच्यामध्ये काही त्यांनी आमच्या मागण्या मंजूर केलेल्या नाही। त्यांनी म्हटलेलं की संप मागे घ्या, मागण्याबद्दल आपण विचार करू, पण त्यांनी कुठलाच विचार केला नाही आणि आम्ही आपला संप चालूच ठेवलेला आहे। 15 तारखेला नागपूरला पूर्ण महाराष्ट्रामधून सगळ्या 7 संघटना मिळून नागपूरमध्ये 23 ते 25 हजारापर्यंत महिला त्या मोर्चात सहभागी झाल्या होत्या आणि त्या मोर्चामध्ये जे आमचं डेलिगेशन मंत्र्यांपर्यंत गेलं होतं, पण त्यामध्ये पण त्यांनी कुठला निर्णय दिला नाही। त्यामुळे आमचा संप समोर चालूच राहणार आहे आणि 3 तारखेला 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचा महामोर्चा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी काढण्यात येणार आहे। आणि आमच्या मागण्या फक्त एवढ्याच आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जगण्याचा अधिकार आवश्यक आहे, तर त्याकरिता आम्हाला समान कामाला समान वेतन म्हणून 26,000 रुपये अंगणवाडी सेविका आणि 20,000 रुपये अंगणवाडी मदतनीसांना मिळायला पाहिजे आणि आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे। सुप्रीम कोर्टाने दिलेली ग्रॅज्युटी जी आहे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। बोनस म्हणून एक किरकोळ रक्कम 2,000 रुपये भाऊबीज देतात, ते न देता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाला एक पगार द्यायला पाहिजे। तर आमची ही मागणी आहे। जेव्हापर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही हा संप आता मागे घेणार नाही। होऊ शकते की समोर इथून आम्ही आपलं आंदोलन तीव्र करू, जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जिथपर्यंत आम्ही तीव्र करू शकतो तेवढं आम्ही आपलं आंदोलन तीव्र करू। बघा आता हे 17 दिवस होऊनही अजूनही सरकार म्हणतंय की आम्ही आता तुम्ही म्हणजे मानधन द्यायला किंवा ते काहीच बोलायला तयार नाही। कृती समितीची मीटिंग झाली, मीटिंगमध्ये सुद्धा ते काहीच बोलायला तयार नाही। जर आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल आणि त्यांना जर वाटत असेल की यांना मानधन वाढ व्हायला नको, तर आम्ही रस्त्यावर उतरून अजून तीव्र आंदोलन करू। फक्त आता रोजची पेपरला न्यूज आहे कुपोषण वाढत आहे, तरी सरकारला वाटत नाहीये की अंगणवाडी सेविकांचे मुलं आणि अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या कुपोषित होत आहे, कारण की त्यांच्याकडे मानधन नाही आहे। मानधन पाहिलं तर 5,000 मदतनीसला मिळते, 10,000 सेविकेला मिळते आणि आता जेव्हा जिथपर्यंत संप चालेल तिथपर्यंत ते मानधनही देणार नाही। त्यांचे घर कसे चालेल याची दखल सुद्धा सरकारने घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर आम्हाला निर्णय द्यायला पाहिजे। कमीत कमी 18,000 आम्हाला आणि 26,000 सेविकेला आणि 18,000 मदतनीसला त्यांनी मानधन द्यायला पाहिजे। मी माया ढाकणे, अंगणवाडी कर्मचारी सभा कृती समितीच्या सदस्य आहे। पेन्शन आमचं मुख्य मागणी पेन्शन आहे, तर पेन्शन आम्हाला मिळालीच पाहिजे। कारण की पेन्शन जर नसलं तर आम्ही एवढ्याशा मानधनावर आता काम करत आहोत। 60 आणि 65 वर्षाच्या नंतर आम्ही रिटायर झालं तर आम्हाला कोण काम देणार आणि मग आम्ही आमचा उदरनिर्वाह कसं करणार? तर त्याच्यासाठी आम्हाला पेन्शन खूप आवश्यक आहे आणि याचा कर्मचाऱ्यांचा दर्जा आम्हाला द्यायला पाहिजे। जसं मेडिकल आहे, मेडिकल लीव सगळ्यांना मिळते, पण आम्ही सगळ्यांचं आरोग्य जपतो पण आम्हालाच मेडिकल लीव नाही आहे, तर ते द्यायला पाहिजे। CL ज्या असतात त्या काही पुरेशा आहे नाही, तर आम्हाला कमीत कमी 15 दिवसाच्या मेडिकल रजा मिळायला पाहिजे। आणि आमचं आता मानधन आम्हाला 26,000 आणि मदतनीसला 18,000 ते व्हायलाच पाहिजे। महागाई इतक्या झपाट्यानं वाढत आहे, तेलाचे भाव, तांदूळाचे भाव, सगळेच राशन आणि सिलेंडर पण आता कमी केलं त्यांनी अधिवेशन असल्यामुळे किंवा इलेक्शन असल्यामुळे, पण ते 1,500 पर्यंत नंतर देऊन ठेवणारच आहे। 1200 पर्यंत तर गेलंच होतं। महागाई एवढी आहे आणि आम्हालाही मानधन एवढं आहे। ते म्हणतात की तुम्ही अल्पवेळ काम करता, आम्ही अल्पवेळ कशाला काम करतो? आम्ही तर 12 घंटे कामं करतो, कारण की आम्हाला जे मोबाईल दिलेले आहेत त्याचे आता तर आम्ही मोबाईलवर काम करत नाही, कारण की रेंजच राहत नाही। कामं इतके असतात की आम्हाला ते करता ते अपडेट करतात। जेव्हा कधी सुपरवायझर आम्हाला प्रेशर करते, आत्ताच माहिती टाका नाही तर तुमचं मानधन कपात करणार, नेहमी धमक्या मिळत असतात आम्हाला। तर आम्ही सतत कामं करत असतो। ते जे म्हणणारे लोक आहे ना अल्पवेळ काम करतात, त्यांना येऊन पहा म्हणा खरोखर आम्ही अल्पवेळ काम करतो का? जर त्यांना त्या वेळेचंच जर बंधन आहे तर त्यांनी आमची वेळ वाढवून द्यावं ना, आम्ही करायला तयार आहे। जसे बाकीचे कर्मचारी करतात, प्राथमिक शिक्षक जो आहे तो जेवढा वेळ काम करतो आम्ही पण तयार आहोत। आम्ही तर त्याच्यापेक्षा जास्त कामं करतो वास्तविक पाहता, आम्ही तो करायला तयार आहे। त्यांनी आम्हाला ते शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावं आणि आमचं वेळ वाढवून द्यावा आणि आमचा पगार पण 26,000च्या वर करून द्यावा। अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आजचा आणि सर्व आमदार, मंत्री आणि खासदार मुंबईला आणि आपल्या आपल्या निवासस्थानी जाणार आहे, परंतु आपल्या मागण्या पूर्ण होतील की नाही आपल्याला खात्री आहे का? खात्री तर आहे नाही, कारण ही जे सरकार आहे भाजप हे फक्त स्वतःचे खिशे भरणारी सरकार आहे आणि हे लोक गरीबाला अजून गरीब करत आहेत आणि श्रीमंताला श्रीमंत करत आहेत। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आमच्यासारख्या गरीबामधून जर कधी कोणी लोन काढलं
आणि त्यांची भरपाई जर ते करू शकले नाही तर त्यांच्या घरपर्यंत येतात, त्यांच्या घरवर कुडकी आणतात, त्यांचं सामान जप्त करून नेतात. आणि हे मोठे मोठे भाजपाचे नेते हजारो न करोडो रुपयामध्ये हे लोक जे लोन काढतात ते घेऊ पडालेले आहेत, त्यांच्याकडून 1 रुपया घेत नाही, त्यांचे कर्ज माफ करतात, अदानी अंबानी सारख्या लोकांचे कर्ज माफ करतात. एकीकडे आमदाराचे आणि खासदारांचे पेन्शन वाढवण्याकरिता संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये एका रात्री त्यांच्यासाठी जे कायदे आहेत ते तयार होतात, परंतु पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे ग्राउंड लेवलवर काम करणारे कर्मचारी आहेत हे रात्रंदिवस काम करून आज आपल्या मागण्या इथं मागत आहेत, परंतु त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही. काय कारण असेल याच्यामध्ये? याचं कारण तर हे भ्रष्टाचारी सरकारच आहे, मी तर हेच म्हणणार आहे. आणि खरं बोलले तुम्ही की त्यांनी ते कुठले आंदोलन करत नाही, ते कुठले धरणे करत नाही, ते कधी कुठल्या संपावर जात नाही. मानधानी ते पण आहेत, मानधानी आम्ही पण आहे, मंत्र्यांना पण मानधान मिळते, आम्ही पण मानधानीच कर्मचारी आम्हाला. हां, पण ते फक्त 5 वर्षासाठी निवडून येतात आणि 5 वर्षासाठी निवडून आले तरी त्यांना पेन्शन लागू आहे. आणि आम्ही इथे 45 वर्षापासून काम करत आहोत. आमच्या बाया निवृत्त झाल्यानंतर साधेसे त्यांचे औषध पाण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे राहत नाही. कित्येक अंगणवाडी सेविका मदतनीस भीक मागता मागता मरून गेलेल्या आहेत, शेवटी त्यांना काही मिळालेलं नाही आहे. आणि हे मंत्र हे 5 वर्षामध्ये यांना पेन्शन मिळते. जर आम्हाला पेन्शन नाही तर या मंत्र्यांची पण पेन्शन बंद करण्यात यावी. मी तर हेच बोलणार आहे. 2024च्या निवडणुका तोंडावर आहेत, लोकसभा असो किंवा विधानसभा असो. येणाऱ्या काळामध्ये आपण मतदान कराल काय? ॲक्च्युली आम्ही स्वतःच मोदी हटाव देश बचाव ही कॅम्पेनिंग चालू केलेली नाही. देवेंद्र आणि नरेंद्र आम्हाला हे दोघंही चालणार नाही आहे. 2024 समोर आहे. जर आम्ही इथून आता स्वतः यांना एक हे देत आहे चेतावणी की जर त्यांनी आमच्या मानधनामध्ये वाढ केली नाही आणि आमचे प्रश्न सोडवले नाही, आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर एक अंगणवाडी सेविका आणि एक अंगणवाडी मदतनीस ही 2 घराच्या सोबत जुळून असते, एक तिचं माहेर एक तिचं सासर. त्याच्या व्यतिरिक्त आमचं जे काम करण्याचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये कमीत कमी 1,500 ते 2,000 लोकसंख्या आमच्याशी जुळून असते. आम्ही त्या प्रत्येक लोकसंख्यामध्ये त्या प्रत्येक आमच्या आई वडिलाच्या इकडे आणि सासूरवाडीच्या इकडे एवढी कॅम्पेनिंग करू की 2024 मध्ये ही सत्ता आली नाही पाहिजे बीजेपीची. आम्ही ते नरेंद्र आणि देवेंद्र हे दोन्ही आम्हाला बिलकुल चालत नाही आता इथून. कारण हे कर्मचाऱ्यांची आहेत नाही, किती म्हणजे खोटे वादे केले. 2,000 म्हणजे 2 करोड लोकांना ते नोकरी देणार होते. आज इंजिनिअरिंग केलेले मुलं पाहता तुम्ही रस्त्यावर चहा विकून राहिलेले आहे, कोणी भाजीचे ठेले लावून राहिलेले आहे, कोणी भजे विकत आहेत. आणि बघा तर त्यांना रोजगार देत नाही. सिलेंडरचं बघा 200 रुपये कमी केले, सत्तेमध्ये येतील तर 500 वाढवून टाकतील. विजेचं बिल 10 रुपये युनिट करून टाकलं. म्हणजे काय एवढं जाडतात का महिला? आणि 10 रुपये युनिटच्या हिशोबानं खरंच आमच्या अंगणवाडीच्या कर्मचारी 10,000 रुपये कमावण्यावाले देऊ शकतात का? विचार करा तुम्ही. एक अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस एखाद्या किरायानं राहत असेल, तिचा जर किराया 4,000 रुपये असेल तर 5,000 रुपये जर मदतनीसला भेटत 1,000 मध्ये ती आपलं घराचा संसार चालवू शकते का? तर 1,000 उरला तर तो तिच्या दवाई पाण्यात जाईल ना, तर सिलेंडरमध्ये जाईल. मग काय तिने भीक मागून खावं का? मग यांना कळायला पाहिजे की आम्ही आपलं काही जास्त मागत नाहीये आणि भीक मागत नाही. जे आम्ही काम करत आहोत आम्ही आमच्या कामाचे अधिकार मागत आहोत. समान कामाला समान वेतन पाहिजे आम्हाला. कलाकाराची मागणी आलीच पाहिजे. येथून आवाज मुंबईपर्यंत गेला पाहिजे. कलावंतांच्या मागण्या आहे की आमचे जे आहे वृद्ध कलावंत मानधन 2250 आहे, तर त्यामध्ये वाढ झाली पाहिजे. 2250 हा मानधन योग्यच नाही आहे कलाकारांसाठी, कारण त्यामध्ये वाढ होणं गरजेचं आहे. आम्हाला 8,000 किंवा 10,000 तरी किमान मानधन हवा आहे महिन्याचा. आणि वयोमर्यादा ही आमची कमीत कमी स्त्रियांची तरी म्हणजे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. वयोमर्यादा 40 करण्यात यावी आणि त्याच वेळेला आमचं जिल्हा समिती कार्यालयामध्ये आमचा अर्ज जाऊ शकेल आणि आम्ही वृद्ध कलावंत मानधन योजनेचा लाभ घेऊ शकाल. खूप दिवसापासून तुमचा प्रोटेस्ट चालू आहे, मोर्चा चालू आहे, परंतु आता मागच्या वेळेस आम्ही आवाज इंडियाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचा आम्ही लाईव्ह घेतला होता आणि सर्वांची मुलाखत घेतली होती. तेव्हापासून आपल्या म्हणजे ज्या ह्या प्रोटेस्टला मोर्चाला कोणी आमदार किंवा मंत्री किंवा कोणीही जे जनप्रतिनिधी आहेत ते भेट द्यायला आले नाही. अशापैकी कोणीही आमदार नाही आला आणि खासदारही नाही आला आणि त्यांनी आम्हाला सहकार्याने नाही केलं. आम्ही स्वतंत्र लढून राहिलोय आणि आमच्या स्वतःच्या हक्कासाठी लढून राहिलोय. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. कलाकार काही साधारण व्यक्ती नाही आहे, तो स्वतःच्या बलावर कला सादर करतो आणि त्याचाच मोबदला त्यांना मिळत असते. तर त्यामध्ये वाढ का नाही व्हायची? फक्त काय आमदार खासदार कलेक्टर मंत्री संत्री यांनीच घ्यायची का? यांनीच पेन्शन घ्यायची का? आम्ही आमच्या कलेवर मान घेऊन राहिलो आहे, तर त्याच्यामध्ये वाढ होणं गरजेचं आहे की नाही? मी वयाच्या 18 वर्षापासून शायरी करत होते. त्यावेळेस मी 35
रुपयामध्ये गंमत केली आणि आता मला 70 वर्ष चालू आहे. तरी पण या तुटफुंड पेन्शनमध्ये मानधनामध्ये काहीच म्हणजे कारण का होत नाही. एक सर्दी जुकाम आला तर डॉक्टर नुसतं बोंबलीवर बोट ठेवते तरी त्याचे 300 रुपये बघतात आणि का होईल त्याच्यामध्ये औषध पण नाही. सांगा आता आम्ही या कारणाने इथं बसलोय तर आमच्या मानधन पुरं झाल्या पाहिजे. निवेदन दिले आपण सरकारला, सरकारला दिले. काय काय म्हणणं झालं त्यांचं? आमचं म्हटलं हेच झालं का आमच्या नाही, त्यांचं म्हणणं काय झालं? त्यांचं तुमचं म्हणणं निवेदन काहीच बघून नाही बोलले तुमच्या आमच्याशी, मागण्या काहीच नाही बोलले. आम्ही करू म्हटलं. मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे म्हणे त्यांनी, पण त्यावर साईन व्हायची आहे. साईन करायला वर्ष लागून जातात का त्यांना? वित्तमंत्र्यांना त्यांना जागणं येऊन राहिलं आहे का? आमच्या कलाकारांची कला त्यांना दिसत नाही आहे का? आपल्या भारताची संस्कृती आम्ही टिकून ठेवून राहिलो आहे ना कलावंत. आज जिथे कुठेही तुम्ही जाल, दिंडी वगैरे घ्याल, तर आम्ही अगर भजनी कलावंत तिथे हजर नसलं, या शाहिरी पोहाडा गायन केलंच नाही, तर त्यांचे मंडळाची शोभा तरी वाढेल का? किंवा त्यांच्या भागवत सप्ताह किंवा दिंडी त्यालाही शोभा येईल का? जिल्हा समितीमध्ये जे 100च प्रकरणाची पडताळणी होते त्यामध्ये तरी वाढ झाली पाहिजे. 500 तरी प्रकरणं वर्षाला घेतले पाहिजे आणि 2 वेळा तरी त्यांची मानधन समितीवाल्यांची बैठक झाली पाहिजे आणि त्यांनी 2 वेळा त्यांचे म्हणजे जे सिलेक्शन असते ते सिलेक्शन केले पाहिजेत. वर्षातून 2 वेळा इंटरव्ह्यू घेतले पाहिजेत त्यांचे. बरोबर आहे. आणि जे वयोमर्यादा म्हटलं ना, कारण म्हणजे आजकाल काही सांगता येत नाही. आयुष्य कमी आहे, अटॅक जास्त येऊन राहिलेले आहे, त्याच्यामुळे हे 40 वर्ष हे अगदी बरोबर आहे. 40 वर्ष वयोमर्यादा ही झालीच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. 40 वर्षाची वयोमर्यादा. मानधन तर पेन्शन मध्ये तर वाढ व्हायलाच पाहिजे. 2250 मध्ये काय होणार आहे? आम्ही सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू, अंबड, पिंपळखुटे गावचे रहिवासी शेतकरी आहोत. 7 तारखेला हिवाळी अधिवेशन इथं चालू झाले. 6 तारखेला आम्ही इथं आलोय. 7 तारखेपासून आम्ही शेतीच्या पाण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी शेणामाळा सिंचन योजनेतून आम्हाला आमच्या गावांना पाणी मिळावं ह्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला आलो आहे. गेल्या अनेक 20-25 वर्षापासून आम्ही आंदोलनं करत आलो. रस्ता रोको केलेले आहेत, उपोषणं केलेले आहेत, साखळी उपोषण केलेले आहेत, परंतु आतापर्यंत आम्हाला अद्यापही न्याय मिळाला नाही. आता सध्याला आमचा सगळा प्रस्ताव हा मंत्रालयामध्ये आलेला आहे. आम्हाला आता फक्त त्याच्यावरती अंतिम टप्प्यातली मंजुरीची सही राहिलेली आहे आणि गेल्या 7 तारखेपासून आज 14 दिवस झाले इथं बसलोय. आमची एकच अपेक्षा होती की या अधिवेशनामध्ये आमची बैठक लागावी, परंतु बैठक आमची काही लागलेली नाही. आम्हाला मुंबईच्या बैठकीच्या पत्राची अपेक्षा होती. गेल्या 4 दिवसापूर्वी आमच्या विद्यमान आमदारांनी त्या आम्हाला समक्ष नेऊन DCM साहेबांशी भेटून आम्हाला पत्र देण्यासाठी सांगितलं होतं, परंतु DCM साहेबांच्या खाली सचिव जे आहेत पळसकर साहेब, त्यांच्याकडं आमच्या आता सध्याला ती पत्राचं पेंडिंग आहे. त्यांनी आम्हाला गेले 3 दिवस झालं, आज देतो, सकाळी देतो, दुपार देतो, संध्याकाळपर्यंत देतो म्हणून आज 3 दिवसापासून आम्ही त्या पत्राच्या वेटिंगमध्ये आहोत. आम्ही आता जर आज आम्हाला नाही पत्र मिळालं तर मुंबईमध्ये आम्ही हाय असं सर्वजण ताकदीनिशी आंदोलन करणार आहोत. याच्या 2000 जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा तुमच्या मागण्या वेठीस धरण्यात आल्या तर 2024च्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकावर याचा परिणाम पडेल का? या आमची 13 गाव आहेत. 13 गावांनी आमच्या शपथ खाल्लेली आहे की येणारी कुठलीही निवडणूक असेल ती निवडणूक प्रक्रियाच आमच्या गावामध्ये होणार नाही आहे. आम्ही कुठल्याही बहिष्कार आहे, 100% बहिष्कार आहे. आम्ही कुठलेही मतदान करणार नाही. निवडणुकीची कुठलीही प्रक्रिया आमच्या 13 गावामध्ये होणार नाही या पाण्याचा प्रश्न मिटेपर्यंत. मैं दीपक पालीवाल, अध्यक्ष पुलिस पाटिल संगठन महाराष्ट्र राज्य, इस संगठन का मैं प्रदेश अध्यक्ष हूँ। पुलिस पाटिलों के मांगों को लेकर विशेष करके मानधन जो है वो अभी पुलिस पाटिलों को केवल 6,500 रुपये मिल रहा है, उसको उसकी बढ़ोतरी कर 20,000 रुपया होना चाहिए। इसके लिए हम विगत कई सालों से हम शासन के साथ में पत्र व्यवहार कर रहे हैं, उनसे मुलाकात कर रहे हैं, मगर उन्होंने कुछ उस पर ध्यान नहीं दिया। 1967 का जो कायदा बना हुआ है 67 और 68 का, उसमें परिवर्तन कर उसकी अमल बजावनी होनी चाहिए। उसके लिए पुलिस पाटिलों को सेवानिवृत्ति वेतन मिलना चाहिए,
पुलिस पाटिलों के का जीवन बीमा सरकार ने निकालना चाहिए, उनके बच्चों के पढ़ाई का खर्च सरकार ने उठाना चाहिए, उसका मुफ्त शिक्षण होना चाहिए, आरोग्य सेवा, ऐसे जो अनेक प्रश्न हैं वो लेकर हम सरकार से मांग कर रहे थे। पिछले 21 दिसंबर 2022 को हमने नागपुर में विधानसभा पर बहुत बड़ा मोर्चा निकाला था। करीब 15-17 हज़ार पुलिस पाटिल उसमें सहभागी थे और उस समय गृह मंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब ने हमको 10 जनवरी से पहले मुंबई मंत्रालय में बैठक लेकर आपके प्रश्नों को छुड़ाया जाएगा, ऐसा उन्होंने हमें आश्वासन दिया, मगर उस आश्वासन की उन्होंने पूर्तता नहीं की। इसलिए हमने मजबूरन उनसे कई बार मिलकर उनको प्रत्यक्ष निवेदन दिया और उन्होंने हमें कहा कि हम सरकार सकारात्मक है, जल्दी ही इस पर विचार विमर्श किया जाएगा और मांगों को हल किया जाएगा। मगर समय बीतता गया, उन्होंने कुछ किया नहीं, 1 साल निकल गया। इसके बीच हमने 4 दिसंबर से लेकर 8 दिसंबर तक नागपुर विभाग के अंदर जो 6 विभाग आते हैं उपविभागीय अधिकारियों के, एसडीएम के, उनके विभाग पर हमने धरना का आंदोलन किया और एसडीएम के मार्फत हमने गृह मंत्री और मुख्यमंत्री को हमने निवेदन दिए मांगों का। उसके बाद में हम यहाँ पर उस पर भी कोई अमल नहीं हुआ, तो हम यहाँ पे 10 दिसंबर 2023 से हम यहाँ पे श्रृंखला अनशन पर बैठे हुए हैं। गेल्या वर्षी 21 डिसेंबरला, आज 20 डिसेंबर आहे, गेल्या वर्षीच्या 21 डिसेंबरला महाराष्ट्रातील सुमारे 14 संघटनांपैकी 9 संघटनांनी एकत्र मिळून महामोर्चा आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या प्रतिनिधींशी माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एका महिन्याभरामध्ये पोलीस पाटलांसाठी सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिलं होतं, मात्र ते पार पाडल्याने आज या गोष्टीला 1 वर्ष पूर्ण आलं आणि याच्यामध्ये आमच्या विविध संघटनांनी वेगवेगळ्या प्रकारे शासनाचं लक्ष वेधून घेतलं होतं ही गोष्ट, परंतु शासनाचं मात्र इकडे पोलीस पाटलांकडे दुर्लक्ष होते, जाणून बुजून होते की कसं काय हा फार महत्त्वाचा भाग आहे। काही दिवसापूर्वी आपल्या जगावरती जागतिक महामारीचं एक संकट कोसळलं होतं, तो म्हणजे कोरोना, आणि त्याला सामोरे जेव्हा गेले आपल्या महाराष्ट्र, जगाबरोबर आपला महाराष्ट्र गेलं, त्यावेळी फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गाव पातळीवरती जर कोणी किंवा आपण शहरी भागामध्ये पण पाहिलं होतं की कोरोना विषाणू आणि त्याच्यामध्ये जर कोण होते तर ते पोलीस होते। आणि हे पोलीस कुठे होते, पोलिसांची संख्या किती, फार कमी होती, परंतु प्रत्येक गावागावामधून जो पोलीस पाटील होता तोच एक पोलिसाची भूमिका पार पाडत होता। त्यामुळे कोरोना विषाणू आणि जनता याच्यामध्ये जर कोण खरा संरक्षक भिंत म्हणून उभे होतं तर तो म्हणजे पोलीस पाटील। गाव पातळीवर आरोग्य सेविकांनी फार खूप काम केलं, कारण तो आरोग्य खात्याचं कामच आहे, पण त्याबरोबर गाव पातळीवर इतर जे काही होते त्याच्यावर काही अपवाद वगळता कोणीच कोरोनामध्ये पोलीस पाटला म्हणजे पोलीस पाटलासारखं काम केलं नाही। मात्र या पोलीस पाटलाची दखलच शासनाने घेतली नाही, कारण जे विभागातील लोकांना शासनाने 3 महिन्याचं मानधन घोषित केलं किंवा काय दिलं किंवा काय केलं, एक आशा सेविका आणि आरोग्य सेविका यांच्यानंतर जर कोणाचं काम असेल तर ते फक्त पोलीस पाटलाचं 100% या सगळ्या या घटकांनी काम केलं। मात्र शासनाचं यांचं हे काम नव्हतं, कारण रिपोर्टिंग नव्हतं शासनाकडे, आणि जी काही शासनाकडे रिपोर्टिंग नव्हती तर मी तर म्हणेन ती सुद्धा शासनाची चुकी आहे, कारण ग्राम पोलीस अधिनियम 1967 जेव्हापासून अंमलात आला त्याची खऱ्या अर्थाने आतापर्यंत शासनाने किंवा प्रशासनाने अंमलबजावणीच केलेली नाही। आम्ही अनेकदा मागण्या केलेल्या आहेत आणि संघटनांनी आंदोलनं केली, मंत्रालयामधून शासन परिपत्रक निघतात, पोलीस पाटलांना प्रशिक्षण दिलं जात नाही, पोलीस पाटलांना स्टेशनरी द्या, 4-4 वेळा परिपत्रक निघतात, त्याची अंमलबजावणी होत नाही, आणि शासनानेच काढलेल्या परिपत्रकांची अंमलबजावणी होत नाही, त्याची पायमल्ली केली जाते, याची दखल सुद्धा शासनाने घेतली नाही, आणि त्याच्यासाठी आम्हाला वारंवार असे आंदोलनं करावी लागत आहेत। आणि महाराष्ट्रातील पोलीस पाटलांच्या बाबतीतला हाही पहिलंही असं आंदोलन आहे की सलग 11 दिवस साखळी उपोषणाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवलेलं आहे। मला वाटतं आता तरी शासन याची दखल घेईल आणि ज्या वेळेस पोलीस पाटलांच्या अधिनियमामध्ये बदल, जो काही थोडाफार महत्त्वाचा बदल करायचा आहे तो बदल केला जाईल, आणि त्यासाठी आम्ही
जे काही पोलीस पाटील यांचे शिष्टमंडळ आम्हाला तिथे घेतलं जाईल, आम्ही ज्या काही सूचना सांगू त्याच्या जेव्हा अधिनियमामध्ये थोडाफार बदल होईल आणि त्या बदलाचे 100% अंमलबजावणी येईल, आम्ही तुम्हाला खात्रीशीर सांगतो आणि ते शब्द देतो की जिथे जेवढा महसूल आता शासनाकडे जमा होतोय त्याच्या कमीत कमी 3 पटीने होईल. फक्त पोलीस पाटील कायद्याची व्यवस्थित 100% अंमलबजावणी होत नाही, त्याच्यामुळे त्याला जे काय फाटे फुटले, झरे लागले, झिरतोय ना महसूल, तर तो थांबेल आणि ते शासनाच्या तिजोरीत येईल. त्यावेळेस पोलीस पाटलाला किमान वेतन आयोगानुसार 18 आणि 20,000 मानधन नाही, 30,000 मानधन जरी दिले तरी ते शासनाला जड जाणार नाही, याची ग्वाही देतो, शब्द देतो. हजारो वर्षापूर्वी आपला समाज गावाबाहेर कोसाबाहेर बसायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने आमच्या समाजाला हक्क मिळाला, न्याय मिळाला, शिक्षणाला अधिकार मिळाला. म्हणून म्हणते मान मर्तबा नव्हती इज्जत, होत जगात कुत्र्यावानी, होत जगात कुत्र्यावानी, होत जगात कुत्र्यावानी. तुझी वाढली किंमत दे ही कोण पाहिजे. मी किशोर बेहाडे, अण्णाभाऊ साठे सामाजिक संघटनेचा मुख्य सचिव. तर महाराष्ट्र मातंग एकीकरण संघटनेने समाजामध्ये वेगवेगळ्या ज्या संघटना काम करतात तर त्यांचा कुठेतरी एकोपा निर्माण व्हावा आणि सगळ्यांची मागणी सारखीच आहे, सगळ्याचं दुःख सारखं आहे. त्यामुळे सगळ्या संस्थेला त्यांनी कोऑर्डिनेट केलं आणि या अधिवेशनामध्ये गेल्या 10-15 वर्षापासून ते करत आहे. याही वर्षी त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की अण्णाभाऊ साठे महामंडळ मातंगांच्या विकासासाठी ऑलरेडी आहे, परंतु कसं केलं या सरकारने, त्या महामंडळाचा जो निधी आहे तो निधी गोठवला आणि कुठल्याही प्रकारचा, जसं एखादा पांढरा हत्ती कसा राहतो त्या पद्धतीने त्याला बिना कामाचा एक महामंडळ असं त्याचं अस्तित्व निर्माण केलं. हा एक महामंडळ जे होतं ते महामंडळ आमच्या हक्काचं होतं, त्याच्यातून आमचे अनेक कामं व्हायचे. आमचे म्हणजे कसं झालं की आमच्या हातातून जरी शिक्षण गेलं असेल तरी रोजगारासाठी पोषक असं जे ॲटमॉस्फिअर होतं ते अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या मार्फत राबवलं जात होतं. पण गेल्या 8-9 वर्षापासून ते सगळा कार्यक्रम त्यांनी गोठवण्याचं काम केलेलं आहे. दुसरी आमची मागणी अशी होती की संविधानामध्ये मागासवर्गीयांना म्हणजे पर्टिक्युलर अनुसूचित जातीला 13% आरक्षण आहे. ऑलरेडी आरक्षण आहे, पण ते आरक्षणाचं असं झालं की काही जे दुबळे समाज, म्हणजे बाबासाहेबांना जी अपेक्षित कशी होती की दुबळा माणूस सशक्त झाला पाहिजे आणि कुठेतरी रेसमध्ये आला पाहिजे, स्पर्धेमध्ये तो उभा राहायला पाहिजे, तर काळ लोटून गेला. म्हणजे संविधान अस्तित्वात आल्यानंतर आजपर्यंतचा जो 70-75 वर्षाचा काळ आहे हा लुटून गेला. परंतु अनुसूचित जातीमध्ये असलेला हा जो मातंग समाज आहे हा मातंग समाज काही मुख्य प्रवाहात आलेला नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की बाबासाहेबांना अपेक्षित असलेली जी समता होती ती समता या निमित्ताने पूर्णत्वास आलेली नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येकाने ज्यांचं दुखते त्याने आपलं दुखणं मांडलं पाहिजे. तर आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून हा पाठपुरावा करत आहोत. आज आमच्या कष्टाला, आमच्या करणीला, आमच्या संघर्षाला कुठेतरी यश आलेलं आहे. आमचं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भेटायला गेलेलं आहे आणि आम्हाला आशावाद आहे की आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत या मागण्या आमच्या रास्त आहे आणि संविधानिक मागण्या आहे. त्यामुळे ह्या मागण्या सरकार निश्चितच, म्हणजे अवाजवी मागण्या नाही आहे. आमच्यावर जो अन्याय झाला तो त्या मागण्या आहेत, आमचं कुठेतरी टिकाव लागला पाहिजे त्या मागण्या आहेत. आणि या दोन समाजामध्ये जी दुरी निर्माण तयार होऊन राहिली, म्हणजे आता आम्ही अबकडं मागायला लागलो, तर आमच्यातल्या काही लोकांना असं वाटून राहिलं की आमच्या विरोधात आहे. हे आंदोलन त्यांच्या विरोधात नसून आमच्या हक्कासाठी आहे आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या समतेसाठी आहे, असं आमचं प्रांजळ मत आहे. महाराष्ट्र डाटा एंट्री आरोग्य कामगार संघटनेच्या वतीने गेल्या 1 महिन्यापासून आपला आझाद मैदान मुंबई इथे आंदोलन सुरू होतं. तिथं आमची कुणीही दखल घेतल्या नसल्यामुळे आमचं आंदोलन आजही त्या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर आम्ही आता हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू असल्यामुळे आम्ही आमची जे संघटना आहे या ठिकाणी येऊन बसलो. पण गेल्या हिवाळी अधिवेशनच्या सुरुवातीच्या दिवसापासून तर आजपर्यंत शासनाचे माणसं या ठिकाणी येऊन आमच्या सोबत कोणत्याही सकारात्मक बाबीवर चर्चा केली नाही किंवा आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यामधून एकही मागण्या त्यांनी पूर्ण केल्या नाही. आमच्या या संघटनेमध्ये
प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी, मग ग्रामीण रुग्णालय असो, असे विविध विभागामध्ये आरोग्य विभागातील विविध ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांच्यामार्फत कोरोना काळामध्ये सरकारी लोकांसारखं काम करून घेतलं आणि आज जेव्हा त्यांना टर्मिनेट करून कंपनीकडून काढण्यात आलं त्यावेळेस आमची जबाबदारी कुणीही व्यक्ती घ्यायला तयार नाही. कंपनीने आम्हाला 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता, पण हा कॉन्ट्रॅक्ट 2 वर्ष 2 महिन्यात संपवण्यात आला आणि यासाठी आम्ही सरकारकडे मागणी केली की आम्हाला NHM थ्रू आमची भरती करण्यात यावी, पण यासाठी सुद्धा सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आणि आमचं समायोजन करून घेत नाही. या ठिकाणी आमचे सहकारी मित्रमंडळी उपोषणाला सुद्धा बसले होते. सरकारकडून काही माणसं आले आणि तो उपोषण सुद्धा त्यांनी सोडवून घेतलं. तुमच्या मागण्याकडे आम्ही सकारात्मक रीतीने पाहतो आणि काहीतरी निर्णय घेतो. तो निर्णय सुद्धा झालेला नाही. त्यामुळे आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे की आमचं NHM मध्ये समायोजन होऊन आमच्या या सहकाऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशी सरकारला आमची मागणी आहे. माझी पुन्हा एक आग्रहाची विनंती आहे की ज्या कंपनीमार्फत आमची भरती घेण्यात आली होती त्या कंपनीवर जितकी जबरदस्त कारवाई करता येईल ती कारवाई केली पाहिजे. म्हणजे जवळपास आम्ही 4 ते 4,500 डाटा एंट्री ऑपरेटर ऑल महाराष्ट्रामधून होतो. त्या कंपनीनं त्या 1961च्या नियमानुसार आमची शिकाऊ उमेदवार म्हणून नियुक्ती केली होती. त्या नियमाचं पूर्ण उल्लंघन केलं आहे त्या कंपनीने. तर माझं एवढीच विनंती आहे की शासनानं या गोष्टीची सुद्धा दखल घेतली पाहिजे आणि एका NHM मार्फत आमचं समायोजन करून आम्हाला न्याय दिला पाहिजे. यशवंत स्टेडियम में नागपुर समाज के अहिर, गौली, गोपाल, ये सभी यादव बंधु इस उपोषण के माध्यम से इस पंडाल में एकत्रित हुए हैं. हमारा मुख्य उद्देश्य था कि हमारे अहिर समाज पे जो अन्याय हुआ है, हमारे अहिर और गौली समाज को NT से बाहर किया गया है और हमको OBC में डाला गया है. ये हमारे समाज पे बहुत बड़ा अन्याय हुआ है. ये अन्याय क्यों हुआ है ये तो बाद में देखेंगे, लेकिन जो अन्याय हम सह रहे ये भी हमारी सहनशीलता के बाहर हुआ है. क्योंकि हमारे समाज में पढ़े लिखे लोग कम होने से जो थोड़ा बहुत उसका लाभ मिलता था, हमको गवर्नमेंट सर्विस में जो लाभ मिलता था, स्कॉलरशिप में जो लाभ मिलता था, वो पूरी तरह से ख़त्म हुआ है. और हमारे महाराष्ट्र अहिर यादव समाज के अध्यक्ष माननीय श्री मुन्ना भैया उर्फ ओम प्रकाश जी यादव, इनके नेतृत्व में हमने आज मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को विधान भवन में जाके हमारी समस्या का डेपुटेशन देने के लिए, नेतृत्व करने के लिए हमने हमारे मुन्ना भैया के साथ गए थे. वहाँ हमने हमारा डेपुटेशन दिया. वहाँ हमें हमारे आश्वासन दिया गया कि ये आपकी समस्या उचित है होने की वजह से हम इस पे पूर्ण विचार करते हुए आपका जिस प्रकार से हम मदद करना चाहते हैं या जिस प्रकार से अन्याय हुआ है वो अन्याय दूर करने के लिए हम आपके साथ में जुड़े रहेंगे और प्रयत्न करेंगे, ऐसा वहाँ से आश्वासन मिला. हम हमारे नेताओं का और हमारे यादव भाइयों का जो यहाँ पे एकत्रित हो के जो संघर्ष कर रहे हैं उन सबका धन्यवाद अदा करता हूँ. यादव समाज पर जो अन्याय कांग्रेस सरकार ने किया है उस अन्याय को हम बीजेपी के सभी लोग विरोध करते हैं और हमारी समस्याओं का समाधान ये सरकार निश्चित करेगी, ऐसी हम आशा करते हैं. हम लोगों को NT बैकवर्ड में से निकालकर मक्खी की तरह निकालकर फेंक दिया गया है. ना हमको OBC एक्सेप्ट कर रही है, ना हमको यहाँ से निकालकर तो फेंक ही दिया है, ना वो एक्सेप्ट जिसमें डाला गया है, जिस कैटेगरी में डाला गया है वो भी एक्सेप्ट नहीं कर रहे. हम लोगों पर, यादव समाज पर बहुत बड़ा अन्याय कांग्रेस सरकार ने किया है. अगर कांग्रेस ये सरकार हमारा अन्याय दूर करती है तो हमारा पूरा समाज बीजेपी के साथ में कंधे से कंधा लगाकर खड़ा रहेगा और ये तुरंत ही हमारी मांग को बीजेपी सरकार को हमने निवेदन दिया है, तुरंत हमारी समस्या का समाधान हमारा
करेगा, ऐसी हम आशा करते हैं। अधिवेशन का यह आखिरी दिन था। इस आखिरी पड़ाव में जो प्रोटेस्ट है वो प्रोटेस्ट जारी था। तमाम लोगों से बात करने के बाद में यह पता चला कि जनता के भीतर सरकार के विरोध में बहुत आक्रोश है। जनता की जो मांगे हैं वो मांगे सरकार पूरी करने की तो वादे तो कर रही है, आश्वासन तो दे रही है, लेकिन उसके ऊपर अभी तक की कोई ठोस कदम या फिर आश्वासन के अलावा जो सरकार जनता को अपने तरफ से जो वादा करना चाहिए था वो वादा सरकार नहीं कर पा रही है। सभी लोग बोल रहे हैं कि आने वाले समय में अगर सरकार हमारी मांगों को पूरा नहीं करती तो इसका परिणाम कहीं ना कहीं 2024 के चुनाव पर पड़ सकता है, चाहे वो लोकसभा हो चाहे फिर वो विधानसभा हो। तो तमाम जो महाराष्ट्र की जनता है इसमें आक्रोश है। विधानसभा का ये जो सत्र है ये नागपुर जो शीतकालीन सत्र है वो यहाँ पर खत्म हो रहा है। इस तमाम घटना के दौरान मतलब जब से अधिवेशन शुरू हुआ है तब से आवाज इंडिया ने हर खबर ग्राउंड रिपोर्ट आपको दी है। आप इस संदर्भ में क्या सोचते हैं कमेंट करके जरूर बताएं। बने रहे आवाज इंडिया के साथ में, तब तक के लिए धन्यवाद।